नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध आजारांविषयी आणि त्यांवरील उपचारांविषयी सखोल माहिती मिळवतो, थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आज आपण एका अशा गंभीर पण ज्याबाबत खरं तर काळजी न करण्याची आणि जास्त सतर्क राहण्याची आवश्यकता आहे अशा आजाराविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे कर्करोगाबद्दल सर्व काही, ज्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर पंकज क्षीरसागर आणि डॉक्टर जयंत गावंडे. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करूया. त्यापूर्वी दोन्ही डॉक्टरांची आपल्याला ओळख करून देते. डॉक्टर जयंत गावंडे यांनी DM इन मेडिकल ऑन्कोलॉजी ही ऑन्कोलॉजी क्षेत्रातील सर्वोच्च पदव्युत्तर पदवी संपादित केलेली आहे आणि सध्या ते सिनियर कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यांना 18 वर्षांहून अधिक समृद्ध असा अनुभव आहे वैद्यकीय क्षेत्रात आणि त्यांनी आजवर विविध कर्करोग रुग्णांवर उपचार करून त्यांचं जणू आयुष्यच बदलून टाकलंय. त्याचबरोबर डॉक्टर पंकज क्षीरसागर यांनी MCH इन सर्जिकल ऑन्कोलॉजी ही ऑन्कोलॉजी क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादित केलेली आहे. तसंच त्यांनी रोबोटिक कॅन्सर सर्जरीजमध्ये फेलोशिप सुद्धा मिळवलेली आहे आणि सध्या ते कन्सल्टंट ऑर्कोसर्जन अँड रोबोटिक सर्जन म्हणून आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देतात. त्यांना वैद्यकीय क्षेत्रात 15 वर्षांहून अधिक प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि त्यांनी आजवर 5000हून अधिक कर्करोगावरील शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. आता आपण वेळ न दवडता त्यांच्याकडून जाणून घेऊया कर्करोगाबद्दल सर्व काही. सुरुवातीचा माझा प्रश्न आहे डॉक्टर जयंत आपल्यासाठी, मुळात कर्करोग हा आजार नेमका काय असतो आणि कशामुळे तो होतो? अतिशय सुंदर प्रश्न. अगदी बेसिक पासून आपण सुरुवात करूयात. एका ओळीत सांगायचं झालं तर दूषित पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कर्करोग. आपल्या शरीरातल्या एखाद्या अवयवामध्ये जेव्हा अशा पेशी अनियंत्रित वाढतात तेव्हा त्या अवयवाचा कॅन्सर झाला किंवा कर्करोग झाला असं आपण म्हणतो. प्रामुख्याने कर्करोग हा गाठीच्या स्वरूपाने आपल्याला आढळतो, ज्याला आपण ट्यूमर म्हणतो. आता ह्याची आपण काही मुख्य कारणे पाहूयात. ह्याच्यात सर्वात प्रथम म्हणजे व्यसन, खास करून तंबाखूचं व्यसन. तंबाखूचं सेवन कुठल्याही प्रकारे केलं तर तोंडाचे, घशाचे, अन्ननलिकेचे, फुफ्फुसाचे तसेच इतर अनेक कर्करोग होण्याची शक्यता असते. दुसरं कारण आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहे. जीवनशैलीमध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप हे महत्त्वाचे घटक आहेत. जर आपली जीवनशैली निरोगी नसेल तर कर्करोग होऊ शकतो. ह्यानंतर दूषित पर्यावरण, काही विषाणूंचं संक्रमण ज्यामध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, हेपटायटिस व्हायरस यामुळे कर्करोग होऊ शकतो. आणि सर्व अखेर पण महत्त्वपूर्ण अनुवांशिकता. 5 ते 10% कर्करोग हे अनुवांशिक असल्याचे आढळून येते. अच्छा, वेगवेगळी कारणं आपण सांगितलीत आणि त्याबद्दलही आपण सविस्तर अशी माहिती दिलीत. खरं तर कोणताही अगदी लहानातला लहान म्हणजे अगदी कणकण जरी आपल्याला जाणवली तरी त्याची सुद्धा लक्षणं आपल्याला काही दिवसांपूर्वी दिसतात. हलकंसं डोकं दुखतं किंवा थंडी भरून येते अंगामध्ये. कर्करोगाची ही लक्षणं आपल्याला दिसतच असतील की? डॉक्टर पंकज, आपल्याकडून जाणून घ्यायचे सुरुवातीची लक्षणं काय असतात कर्करोगाची? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षणाबद्दल सांगताना मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की कॅन्सरची लक्षणं ही नेहमीच्या इतर आजारांच्या लक्षणाप्रमाणेच असतात, ती काही वेगळी नसतात, पण ते आपल्याला लक्षात येत नाही. यामध्ये मला जे महत्त्वाचं अजून सांगायचं आहे की 60 वर्षाच्या पुढे जर कुठल्याही पेशंटला ॲसिडिटीसारखा त्रास होत असेल, 60 वर्षाच्या पुढे मेल किंवा फिमेल पेशंटला डायरिया, कॉन्स्टिपेशन असं अल्टरनेटिव्ह होत असेल आणि ते 4 आठवड्यांपेक्षा जास्त टिकत असेल तर हे स्टमक कॅन्सर किंवा कोलोनिक कॅन्सरचं साईन असू शकतं. त्यानंतर स्तनामध्ये कुठलीही गाठ, मग ती कुठल्याही एजला असू द्या, मुख्यतः 40च्या नंतर जर असेल तर ती स्तनाचं कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तसेच योनिमार्गातून व्हाईट डिस्चार्ज पर व्हजायनम, ज्याला आपण योनिमार्गातून डिस्चार्ज होत असेल आणि लैंगिक संबंधानंतर तो जर रक्तमिश्रित डिस्चार्ज येत असेल तर हे गर्भाशयाच्या तोंडाच्या पिशवीत कॅन्सरचं एक लक्षण असू शकतं, ज्याला आपण CS सर्व्हिक्स असं म्हणतो. आपला मेनोपॉज झाल्यानंतर, यामध्ये मेनोपॉज झाल्यानंतर जर त्यानंतरही योनिमार्गातून रक्तस्राव चालूच राहत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. हे ते युटराईन कॅन्सरचं म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरचं एक साईन असू शकतं. तर मला हेच सांगायचं आहे की शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ असणे, वजन कमी होणे, अशक्तपणा येणे किंवा कफ त्याच्यामधून ब्लड पडणे, रक्तातून लघवीतून ब्लड जाणे, हे साईन्स जर 4 आठवड्यांपेक्षा जास्त कन्सिस्टंट राहत असतील, ते औषधोपचारांना योग्य साथ देत नसतील तर तुम्ही आवर्जून डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ते कॅन्सरचे इनिशियल साईन असू शकतात.
अगदीच. खरं तर लक्षणं अगदी व्यवस्थितरित्या आम्हाला लक्षात आलेलीच आहेत. ही लक्षणं जाणवल्यानंतर अशा कोणत्या तपासण्या असतात डॉक्टर जयंत, की ज्यामुळे कर्करोगाचं निदान होतं अचूकपणे? बरोबर. तर कर्करोगाच्या चाचण्या बऱ्याच करण्याची गरज भासते. तर सर्वप्रथम आपल्याला कर्करोगाची जी गाठ आहे ती शोधावी लागते. बाह्य अंगावर असेल तर ती दिसून येते, पण अंतर्गत कर्करोग असेल तर शरीरातल्या आतल्या अवयवांमध्ये ती गाठ शोधण्यासाठी काही इमेजिंग चाचण्या कराव्या लागतात, ज्यामध्ये CT स्कॅन, MRI, पेट CT स्कॅन अशा चाचण्या येतात. काही भागांमध्ये आपल्याला दुर्बिणीच्या चाचण्या म्हणजे एंडोस्कोपी करावी लागते. ट्यूमर मार्कर्ससुद्धा कॅन्सर किंवा कर्करोग दर्शवू शकतो. अशी गाठ आढळून आल्यानंतर कर्करोगाचं पक्क निदान करण्यासाठी बायोप्सी करावी लागते. ह्यामध्ये आपण कर्करोगाच्या गाठीतल्या पेशींचा नमुना हा पॅथॉलॉजिस्टकडे विश्लेषणासाठी पाठवतो. ह्या बायोप्सीच्या नमुन्यावर आपण आता अतिप्रगत अशा मॉलिक्युलर टेस्टसुद्धा करून बघू शकतो, ज्यामध्ये आपल्याला कर्करोगाबद्दल अधिक सखोल माहिती मिळते आणि ही माहिती अचूक उपचारासाठी फार महत्त्वपूर्ण असते. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर पुढील इमेजिंग व स्टेजिंग चाचण्या असतात, ज्यामध्ये हा कर्करोग किती दूर पसरला आहे हे ठरवले जाते. अच्छा, खरं तर ना कधीही उपचारापेक्षा प्रतिबंधक कधीही बरा. आणि कर्करोगाच्या बाबतीत तर आधीच चाचण्या केलेल्या बऱ्या, की आपल्याला लक्षणं नंतर जाणवतील, मग आपण जाऊन तपासण्या करू आणि मग उपचार घेऊ. त्याच्यापेक्षा आधीच अशा कोणत्या तरी तपासण्या असतीलच की डॉक्टर, की ज्या केल्यानंतर आपल्याला भविष्यात कर्करोग होण्याची शक्यता आहे हे कळत असेल? हो, अतिशय खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. तर ह्यालाच आपण स्क्रीनिंग टेस्ट असं म्हणतो. तर स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय, तर ह्या ज्या टेस्ट आहेत त्या नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये ज्यांना कुठलेही काहीही लक्षणं नाही आहेत अशा पेशंटमध्ये आपण करतो आणि त्याच्या स्टँडर्ड गाईडलाईन्स आहेत. तर त्यामध्ये 40 वर्षानंतर मॅमोग्राफी नावाची एक स्क्रीनिंग टेस्ट आपण कार्सिनोमा ब्रेस्ट किंवा स्तनाच्या कॅन्सरसाठी करतो. CA सर्विक्ससाठी आपण पॅप स्मिअर नावाची स्क्रीनिंग टेस्ट करतो. कार्सिनोमा प्रोस्टेटसाठी आपण PSA नावाचं ट्यूमर अँटीजेन याची टेस्ट करतो आणि डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन म्हणजेच संडाच्या जागेतून प्रोस्टेटची पाहणी करणे ही टेस्ट आपण करतो. लंग कॅन्सर ज्याच्यामध्ये स्मोकिंगचं आपल्याला ॲडिक्शन असेल तर त्यामध्ये लो डेन्सिटी CT स्कॅन ही स्क्रीनिंग टेस्ट आपण करतो. तर याचा फायदा असा आहे की बरीच वर्ष 3 ते 4, 5 वर्ष पूर्ण कॅन्सर डेव्हलप व्हायच्या अगोदरच त्याचं निदान होतं. तो पूर्ण बरा केला जाऊ शकतो आणि पूर्ण अवयव काढायची गरज पडत नाही, तो लवकरच्या स्टेजमध्ये डिटेक्ट झाल्यामुळे. अगदीच. आता कर्करोग म्हणजे मुळात काय असतं, तो का होतो, त्याची लक्षणं काय असतात आणि त्याचबरोबर तो होऊ नये यासाठी कोणत्या तपासण्या करू शकतो किंवा तो होण्याआधी कोणत्या तपासण्या करू शकतो, याविषयी आपण सखोल माहिती दिलेलीच आहे. आता आपण वळणार आहोत कर्करोगावरील उपचारांकडे. डॉक्टर जयंत, कर्करोगावर कोणकोणते उपचार आता सध्या उपलब्ध आहेत? तर कर्करोगावर मुख्यतः 3 उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये कर्करोगावरची शस्त्रक्रिया, त्याच्यानंतर किरणोपचार ज्याला रेडिएशन थेरपी असं म्हणतात, आणि औषधोपचार ज्याच्यामध्ये ज्याला किमोथेरपी असं म्हणतात. तर शस्त्रक्रियेमध्ये कर्करोगाची जी गाठ असते त्याला विशिष्ट शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात येते. किरणोपचारमध्ये किंवा रेडिएशनमध्ये अतिउच्च किरणांद्वारे कॅन्सरची गाठ मारली जाते आणि किमोथेरपीमध्ये ह्या वेगाने वाढणाऱ्या कर्करोगाच्या ज्या पेशी असतात त्यांच्यावर औषधांचा मारा केला जातो. तर एखाद्याच्या कॅन्सरचं स्वरूप व स्टेज कळल्यानंतर ह्या 1, 2 किंवा 3ही उपचार पद्धती त्या कर्करोगाच्या इलाजासाठी वापरल्या जातात. अच्छा. डॉक्टर पंकज, मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण आजवर 5,000हून अधिक कर्करोगावरील शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. कर्करोगावरील शस्त्रक्रिया आणि सामान्य शस्त्रक्रिया यात काही फरक असतो की सारख्याच असतात? हो, खूप फरक असतो आणि ॲज अ ऑन्कोसर्जन या प्रश्नाचं उत्तर देताना मला अतिशय आनंद होत आहे. तर कर्करोगाची शस्त्रक्रियेचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते रुटीन शस्त्रक्रियेपेक्षा फारच वेगळे आहेत. पहिल्यांदी शस्त्रक्रिया हाच पहिली मॉडॅलिटी म्हणून यूज करायचं की त्या ट्यूमरला डाऊनस्टेज करायची गरज आहे, हे प्रोटोकॉल ठरवणं फार इम्पॉर्टंट असतं. आणि कॅन्सर शस्त्रक्रियेचे मुख्यतः 2 भाग असतात, ज्याला मूळ किंवा प्रायमरी ट्यूमर आणि सेकंडरीज म्हणजेच लिम्फ नोड स्प्रेड असे म्हणतात. पेशंटला पूर्ण बरं करण्यासाठी प्रायमरी ट्यूमर म्हणजेच मूळ गाठ आणि ज्या लिम्फ नोड आहेत अवदानाच्या गाठी त्या काढणं आवश्यक असतं. या अवदानाच्या गाठी ह्या क्रिटिकल लोकेशनमध्ये असतात आणि ते काढण्यासाठी स्पेशलाइज ट्रेनिंग आणि कॅन्सर स्पेशल डिग्रीची आवश्यकता असते. जे ट्रेनिंग घेतलेले डॉक्टरच ती शस्त्रक्रिया पूर्णपणे करू शकतात. तर असे ट्रेन डॉक्टरांनीच त्या शस्त्रक्रिया कराव्यात. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्याकडे हिस्टेक्टॉमी म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढलेली आहे आणि नंतर हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये त्याच्यामध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला आहे असे पेशंट येतात.
किंवा एक ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ब्रेस्ट लंप एक साधी गाठ म्हणून काढून टाकली आहे आणि नंतर त्यामध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला, असे केसेस येतात. तर यामध्ये मुख्यतः 2 गोष्टी होतात. त्या पेशंटला परत तो कॅन्सर येण्याचा धोका वाढतो आणि आपण जो ऑर्गन प्रिझर्व करू शकतो अशा केसेसमध्ये, तेही पेशंटची जी संधी आहे ती ऑर्गन प्रिझर्व करायची तेही जाते. त्यामुळे हे जे कॅन्सर आहेत त्या स्पेशलाइज असतात, शस्त्रक्रिया त्याचे प्रिन्सिपल्स वेगळे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी एका छताखाली असणाऱ्या ठिकाणीच ह्या सर्जरी व्हाव्यात असं माझं ठाम मत आहे. बरोबरच आहे ते. बरं डॉक्टर जयंत, जेव्हा एक सर्वसामान्य व्यक्तीसमोर कर्करोगावरील उपचार हा विषय जर आला तर त्याच्यासमोर एकच चित्र उभं राहतं की या उपचारांदरम्यान त्या रुग्णाचे केस जातात किंवा ते काढले जातात. म्हणजे काय तर किमोथेरपी केली जाते, कारण या थेरपीमध्येच केस काढले जातात. या किमोथेरपीबाबत ना अनेक गैरसमज असतात लोकांच्या मनात, जसं की ते काढलेले केस आयुष्यात कधी परत येतच नाहीत असंही लोकांना वाटतं. अजूनही काही गैरसमज असतील जे रुग्ण तुमच्या पुढे मांडत असतील. हे गैरसमज काय आहेत आणि तथ्य काय आहे हे आज आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. अतिउत्तम. हा खरंच रुग्णांच्या मनांमधला महत्त्वाचा प्रश्न असतो आणि ते ह्या गैरसमजामुळे किमोथेरपीची जी योग्य ट्रीटमेंट आहे ती घेण्यापासून पण रुग्ण मग नकार देतात. तर आपण गैरसमज समजून घेऊयात. तुम्ही केसांची गोष्ट केली तर आजकाल आधुनिक पद्धती आल्या आहेत ज्यामध्ये केस गळणे आपण किमोथेरपी घेताना टाळू शकतो आणि केस जरी टळले तरी ती तात्पुरती गोष्ट असते. किमोथेरपी संपल्यानंतर केस पुनर्वत बरे होतात आणि जसे होते तसेच पुन्हा येतात. ह्यानंतरची एक महत्त्वाची गैरसमज म्हणजे किमोथेरपी हे तीव्र वेदनादायक असते. तर हे असं मुळीच नाही आहे. किमोथेरपी ही सलाईनद्वारे दिली जाणारी ट्रीटमेंट आहे किंवा काही केसेसमध्ये गोळ्यांची सुद्धा किमोथेरपीची ट्रीटमेंट असते. ती अजिबात वेदनादायक नसते. उलट कर्करोगामुळे काही वेदना असतील तर किमोथेरपीमुळे त्या कमी होतात. दुसरा गैरसमज असा असतो की किमोथेरपी ही फक्त टर्मिनल म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्येच दिली जाणारी ट्रीटमेंट आहे. तर असं नाही. किमोथेरपी ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केली जाणारी ट्रीटमेंट आहे. शस्त्रक्रियेपूर्वी ट्यूमर कमी करण्यासाठी किंवा शस्त्रक्रियेनंतर ज्या उर्वरित कर्करोगाच्या पेशी आहेत त्यांना मारण्यासाठी किमोथेरपी केली जाते. काही कर्करोगांमध्ये किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी अशा एकत्रित ट्रीटमेंटमध्ये हा कर्करोग पूर्ण बरा होऊ शकतो. तिसरा गैरसमज असा आहे की किमोथेरपीमुळे रोगप्रतिकारशक्ती कायमची नष्ट होते. तर असं नाही आहे. किमोथेरपी घेताना रक्तातल्या पांढऱ्या पेशी तात्पुरत्या कमी होतात, पण उपचार पूर्ण झाल्यावर आपली रोगप्रतिकारशक्ती पुनर्वत बरी होत असते. आणि शेवटचा गैरसमज असा असतो की किमोथेरपी चा उपचार चालू असताना आपला सामान्य जीवनशैली सुरू ठेवता येत नाही. तर असं नाही आहे. किमोथेरपी दरम्यान काही साईड इफेक्ट्स होतात, पण ते तात्पुरते असतात आणि आपली दैनंदिन दिनचर्या जी आहे ती रुग्ण अगदी सहजपणे पार पाडत असतात. अच्छा. डॉक्टर पंकज, आपण हेड अँड नेक, ब्रेस्ट आणि गायनेकोलॉजी अशा वेगवेगळ्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया आपण पार पडता. आता ना वेगवेगळ्या आजारांमध्ये जेव्हा शस्त्रक्रिया हा विषय येतो, पूर्वी शस्त्रक्रिया करायचं म्हटलं तर टाके घालणार आता डॉक्टर माझ्या शरीराला असंच डोळ्यासमोर यायचं. पण आता ना टाके विरहित शस्त्रक्रिया सुद्धा आलेल्या आहेत. कर्करोगामध्ये सुद्धा आल्या अशा शस्त्रक्रिया? हो, तर मला अतिशय आनंद होतो की आपण टेक्नॉलॉजीमध्ये अतिशय पुढे गेलेलो आहोत. आणि पहिलं जो डिक्टम होता, बिग सर्जन्स टेक बिग इन्सिजन्स अँड बिग डिसिजन्स, तर तसं नाही आहे. 25 टाके 24 टाके यापासून आता आपण खूप लांब आलेलो आहेत. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की कर्करोगासारख्या क्लिष्ट शस्त्रक्रियासुद्धा आपण मिनिमल इन्व्हेजिव्ह मेथड, त्यातल्या त्यात रोबोटिक सर्जरीच्या माध्यमाने करू शकतो. यामध्ये छोटे छोटे 8 मिलीमीटर 1 सेंटीमीटरपेक्षाही कमी 4-5 कट्स पोटाला येतात आणि त्या रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण तो पूर्ण ट्यूमर, जे मी सांगितलं प्रायमरी आणि लिम्फ नोड, हे पूर्णतः काढू शकतो. तर याबद्दल पेशंटचं असं मत असतं की मग यामध्ये रोबोट सर्जरी करतो का? नाही, तर रोबोटच्या सहाय्याने सर्जनच ती शस्त्रक्रिया करतात. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो की मग पूर्ण गाठ निघते का? तर ही एक खूप छान प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये 10 टाइम्स मॅग्निफाईड फील्ड आपल्याला दिसतं. त्यामध्ये जे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहेत ते जास्त क्रिस्टल क्लिअर पद्धतीने आपल्याला दिसतात आणि शस्त्रक्रिया अतिशय सुकर होते. पहिल्या जे ओपन शस्त्रक्रिया होत्या, ज्या इम्पॉर्टंट एरिया, ॲब्डोमेन किंवा क्रिटिकल एरियामध्ये आम्हाला पोहोचता येत नव्हतं, ते सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही पोहोचू शकतो आणि तो पूर्ण ट्यूमर काढू शकतो. तर यस,
ही एक प्रूव्हन मेथड आहे आणि यामध्ये जे ॲडव्हान्टेजेस आहेत मुख्यतः ते त्याच्यामध्ये पेन फार कमी होतं, पेशंटची रिकव्हरी फास्ट होते, ब्लिडिंग कमी होते आणि जो क्लिअरन्स आहे तोही इक्वली इफेक्टिव्ह ॲज अ ओपन सर्जरी असतो. त्यामुळे हे एक सेफ आणि इफेक्टिव्ह माध्यम आहे. रोबोटिक सर्जरी कॅन्सरमध्ये हे आता फ्युचर राहिलेलं नाही आहे, इट इज प्रेझेंट आणि दर महिन्याला 15 ते 20 शस्त्रक्रिया आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये रोबोटिक च्या माध्यमातून कॅन्सरच्या करतो. अच्छा, म्हणजे आता शस्त्रक्रियेला घाबरण्याची आवश्यकता नाहीये तर. अच्छा डॉक्टर जयंत, मला पुन्हा एकदा किमोथेरपीकडेच यायचं आहे. आपण किमोथेरपीबद्दल रुग्ण आपल्याला काय प्रश्न विचारतात, काय गैरसमज आहेत आणि काय तथ्य आहेत, हे अगदी व्यवस्थितपणे आम्हाला समजवलेलं आहे. आता किमोथेरपीमध्ये सुद्धा खूप प्रगती झाली असेल ना डॉक्टर? येस, अर्थातच. तर गेल्या दशकभरात किमोथेरपीमध्ये प्रचंड प्रगती झालेली आहे. ह्यामध्ये वेगवेगळे औषध उपचार आता आपण पाहूयात. तर सर्वप्रथम येते टार्गेटेड थेरपी. ह्यामध्ये कर्करोगावर आपण मॉलिक्युलर टेस्टिंग करून काही टार्गेट्स आयडेंटिफाय करतो आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करून ट्रीटमेंट करतो. त्याला टार्गेटेड थेरपी म्हणतो. आणि ह्या बऱ्याचशा टार्गेटेड थेरपी गोळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्या अगदी घेण्याला सोयीस्कर आहेत. दुसरं आहे इम्युनोथेरपी. ह्यामध्ये आपण रुग्णाची स्वतःची रोगप्रतिकारशक्ती औषधांद्वारे वाढवतो आणि ती कर्करोगांच्या पेशीला मारण्यासाठी उपयोगी पडते. तिसरं आहे अँटीबॉडी ड्रग कॉन्ज्युगेट. ह्यामध्ये आपण टार्गेटेड थेरपी आणि सर्वसाधारण किमोथेरपी यांचं संमिश्रण करून एक औषध तयार केलं जातं, जे अचूकरित्या फक्त कर्करोगाच्या पेशींवरच मारा करतं आणि ह्यामध्ये आपल्याला दुहेरी बेनिफिट मिळतो, टार्गेटेड थेरपी प्लस किमोथेरपीचा. तसंच स्टेम सेल थेरपीमध्ये सुद्धा बऱ्याच प्रगती झालेल्या आहेत आणि सेल्युलर थेरपीमध्ये सध्या जी सगळ्यात प्रगत अशी थेरपी मानली जाते ती म्हणजे CAR-T सेल थेरपी. ह्यामध्ये आपण ही एक प्रकारची पर्सनलाइज्ड इम्युनोथेरपी असं आपण म्हणू शकतो. ह्यामध्ये रुग्णाचे स्वतःचे टी सेल्स आपण जेनेटिक इंजिनिअरिंग करून अशा विशेष पेशी तयार करतो, ज्या कॅन्सर ओळखून त्या नष्ट करत असतात. अच्छा, आणि बोला. ह्या ज्या सुधारणा झालेल्या आहेत किमोथेरपीमुळे, त्यामुळे आपल्याला अधिक प्रभावी आणि अधिक इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आता कॅन्सरसाठी करता येते रुग्णांवर. अगदीच अगदीच. जसं आपल्याला डॉक्टर पंकज यांनी सुद्धा सांगितलंच होतं की आता शस्त्रक्रिया सुद्धा अतिशय ॲडव्हान्स झालेल्या आहेत. डॉक्टर, याबद्दलच आपल्याला विचारायचं आहे की आता ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात, म्हणजे मी जसं म्हणाले की रुग्णांनी घाबरू नये, तर याच्याविषयी आपण काय सांगाल? हा, तर पहिलं जुन्या कॅन्सर शस्त्रक्रियेबद्दल जे मत होतं की कॅन्सर म्हणजे तो अवयव इन्व्हॉल्व होतो आणि कॅन्सर म्हणजे तो अवयव पूर्णतः काढून टाकावा लागतो. तर आता जे नवीन तंत्रज्ञान आहे, जे टीमवर्क आहे, त्यामध्ये कॅन्सर जरी पसरलेल्या अवस्थेत असला तरी केमो रेडिएशनच्या साहाय्याने त्याला कमी करून आपण ऑर्गन प्रिझर्वेशन कॅन्सरी सर्जरी करू शकतो, की ज्यामध्ये तो पूर्ण ऑर्गन काढायची गरज पडत नाही. जसे की जर ब्रेस्ट कॅन्सर जर इनिशियल स्टेज 1च्या दरम्यानच असेल तर आपण तो फक्त ती गाठ काढून आणि काखेतल्या गाठीसुद्धा सेंटिनल लिम्फोड बायोप्सीच्या मदतीने कमीत कमी प्रमाणात काढून पेशंटला पूर्णतः बरं करू शकतो आणि तो ब्रेस्ट ॲज अ ऑर्गन प्रिझर्व करू शकतो. तसेच काही अंडकोशाचे जे कॅन्सर आहेत, ज्याला आपण CA ओव्हरी असं म्हणतो, ते सुद्धा जर अर्ली स्टेजमध्ये असतील तर त्यामध्ये फर्टिलिटी प्रिझर्विंग कॅन्सर सर्जरी आपण करू शकतो आणि युटरस प्रेझेंट सेव्ह होऊ शकतं आणि तो पेशंटला परत गर्भधारणा होऊ शकते. त्यानंतर जे वोकल कॉर्डचे किंवा स्वरयंत्राचे कॅन्सर असतात, आम्हाला ते पूर्णतः स्वरयंत्र काढून टाकावं लागायचं, तर किमोथेरपीने ते डाऊनस्टेज करून आपण पार्शल लॅरिंजेक्टॉमी म्हणजे स्वरयंत्राचा काही भाग काढूनच आपण पेशंटचा आवाजही प्रिझर्व करू शकतो. तर मला हेच सांगायचं आहे की कॅन्सर ट्रीटमेंट म्हणजे फक्त कॅन्सर काढून टाकणे नाही आहे, तर पेशंटला पुन्हा समाजात रिहॅबिलिटेट करणे आणि त्याला पुन्हा ते समाजात स्थान मिळवून देणं हेही महत्त्वाचं असतं. आणि हे एक चांगल्या टीमवर्कनी आपण करू शकतो आणि तो ऑर्गनही प्रिझर्व करू शकतो, तो कॅन्सरही बरा करू शकतो आणि त्याला परत समाजात ते स्थान मिळवून देऊ शकतो. अगदीच अगदीच. खरं तर आपण खूप सखोल असं मार्गदर्शन करताय आणि आणखी माहिती आपल्याकडून मिळवायचीच आहे, पण आजच्या आपल्या या कार्यक्रमाला वेळेचे बंधन असल्यामुळे इथे आपल्याला थांबावं लागणार आहे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण काय सल्ला द्याल? तर कर्करोगाबद्दल जागरूक राहा, एक निरोगी जीवनशैली पाळा, संतुलित आहार घ्या, स्वस्थ राहा आणि कॅन्सर टाळा. पण कॅन्सर झालाच तर घाबरू नका, तुमच्या उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर तुमच्या पाठीशी आहेत. आपण काय सांगाल डॉक्टर? हां, तर व्यसनाधीनता हा जो कॅन्सरचा मुख्य जो कारण आहे, तो व्यसनाधीनता टाळा, सतर्क राहा आणि
तुम्ही जर हे पाळलं तर तुम्हाला आमच्यापर्यंत यायची गरजही पडणार नाही आणि जरी गरज पडली तरी पूर्ण आमची टीम तुमच्या पाठीशी आहे. कॅन्सरला घाबरू नका, तो पूर्ण बरा होऊ शकतो. अगदीच खूप चांगला विश्वास आपण आपल्या प्रेक्षकांना दिलेला आहे आणि मुळात आपण आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल डॉक्टर जयंत, डॉक्टर पंकज, आपल्या दोघांचेही मी विशेष आभार व्यक्त करते मनापासून. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.